नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शंकरपाळी बनवणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घालायची आणि हे पातेले गॅसवर ठेवायचे. यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंत याला गरम करून घ्यायचं. साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि हे गार होण्यासाठी ठेवायचे. गार झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि थोडं मैदा घालून याला फेटून घ्यायचे. इथे मी 4 वाट्या मैदा घेतलाय. अशा पद्धतीने आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून आपल्याला हे सगळं पीठ भिजून घ्यायचे. यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होते. अशा पद्धतीने पीठ फेटून झालं की आपल्याला रेस्ट होण्यासाठी न ठेवता लगेच ह्याची पोळी बनवून घ्यायची आहे. कमीत कमी आपल्याला एवढ्या जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटून झाल्यानंतर याची शंकरपाळी कट करून घेऊयात. कट करून झाल्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचे. त्यानंतर तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मध्यम गरम तेलामध्ये शंकरपाळी तळून घ्यायची.